Good morning, everybody. विद्या विकास पब्लिक स्कूल बाबळेश्वर व या शाळेचा आज आनंद बाजाराचा कार्यक्रम व तिसरा महत्वाचा या महाराष्ट्राचे भाग्यविधाते, या भारताचे भाग्यविधाते माननीय शरदचंद्रजी पवार, रयत शिक्षण संस्थेचे आधारस्तंभ, महात्मा गांधीचे माजी विद्यार्थी यांचा आज जन्मदिवस आपण या ठिकाणी केक कापून साजरा केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री रावसाहेब पाटील मस्के, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर श्री जी.टी. गमे सर, प्राचार्य श्री नालकर सर, रावसाहेब भाऊंचे चिरंजीव श्री सुधीरराव मस्के पाटील, अण्णासाहेब मस्के पाटील, नामदेवराव मस्के पाटील, बापूसाहेब बेंद्रे पाटील. आज या कार्यक्रमासाठी खास करून मी ज्यांना आमचे घेऊन आलो आहेत, आमचे चिरंजीव ऋषिराज डांगे पाटील व आमच्या सुनबाई चिरंजीव सौ इशिता, हे आज या ठिकाणी मी त्यांना आवर्जून तुमच्या कार्यक्रमाला, तुमच्या आनंद मेळाव्याला खास करून या ठिकाणी घेऊन आलो. जमलेले डायसवरचे सर्व प्रतिष्ठित मंडळी, खर्डे मॅडम असतील तर शिक्षक वृंद असतील, गावातील प्रतिष्ठित मंडळी, पालक व विद्यार्थी बालमित्रांनो, आजचा हा आनंदाचा दिवस, कारण एक तर शाळा नसते आणि त्यामुळे विद्यार्थ्यांवर जे नकळत टेन्शन असतं ते टेन्शन आज नसतं. खरं म्हणजे अनेक ठिकाणी शाळेचा हा युनिफॉर्म सुद्धा पाहायला मिळत नसतो. कोणत्याही युनिफॉर्मवर आपण येऊ शकतो, त्यामुळं युनिफॉर्मचंही बंधन नसतं. दिवसभर शाळेला एक जत्रेचं स्वरूप असतं. या जत्रेमध्ये सर्वांनी पोहायचं असतं, अगदी मनसोक्तपणे मनमुरादपणे आनंद लुटायचा असतो. सर्व प्रकारची व्हरायटी विक्रीसाठी आलेली असते, अगदी घरच्या बोरापासून तर खेळणीपर्यंत, दूध चहापासून तर रेवड्या किंवा पाववडा, शेव, मिसळपर्यंत असे चमचमीत पदार्थांचे आज या ठिकाणी आनंद बाजारामध्ये विक्री होणार, खरेदी होणार, देवाणघेवाण होणार, अनेक पैशांची उलाढाल होणार, कुणाच्या चुका होणार, कुणाचा तोटा होणार, कुणाचा फायदा होणार, छोट्या मोठ्या गोष्टी होतील, त्याही सहन करावं लागणार. असे एक ना दोन अनेक कटू अनुभव तुम्हाला आज चाखावयास मिळणार. ते अनुभव तुम्ही दिवसाच्या काठापर्यंत चाकले तरच तुम्हाला त्यातील मर्म समजेल. विद्या विनयन शोभते अशी जशी म्हण आहे, तसेच तुमच्या विद्या विकास मधील विद्यार्थी विनयशील दिसत आहेत. तसेच आनंद बाजार हा व्यवहार चातुर्याने शोभतो. ज्या विद्यार्थ्यांकडे व्यवहार चातुर्य जास्त असतं तो जास्त नफा व जास्त व्यवहार करणार व तोच विद्यार्थी भविष्य काळात व्यवहार चातुर्य दाखविणार, व्यवहारात पुढे जाणार. या शाळेच्या संस्था चालकांचा हा आनंद मेळावा भरवण्याचा हेतू हाच की मुलांना शालेय अभ्यासक्रमाबरोबर व्यवहार चातुर्य शिकवले पाहिजे. म्हणूनच या आनंद बाजाराचे नियोजन. सर्वांना आनंद देणारा हा आजचा आनंद बाजार. हा बाजार गावात नाही तर शाळेत भरतो आहे, त्याचा विशेष आनंद. अनेक गोष्टी हाताने बनवल्या त्याचा वेगळाच आनंद, खाण्यापिण्याचा आनंद, भेटीगाठीचा आनंद, विद्यार्थी व पालक एकत्र शाळेत येऊन वागण्याचा आनंद, सगळीकडे आनंदच आनंद. मराठीत एक जुने गाणे आहे, आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे, आणि तो आनंद आज इकडे आपल्याला चोहीकडे पाहायला मिळतो. आनंदाचे, गमतीचे, मजेचे हे वातावरण भविष्य काळात हे आजचा दिवस अविस्मरणीय असा असेल जो कधी तुमच्या जीवनात विसरू शकणार नाही. त्यामुळे दिवसभराचा भरपूर आनंद घ्या, आनंद लुटा, खुश राहा. आजचा हा दिवसभराचा अनुभवामुळे तुमचा उद्यापासूनचा अभ्यासही खूप जोमाने, आत्मविश्वासाने होणार आहे, यात शंका नाही. कारण तुम्ही पाय रोवून शाळेत येणार. या एक दिवसाच्या अनुभवामुळे तुमच्यातील पौरुष जागा होईल, ज्याची जीवनात गरज असते. शाळेत इतर वेळेस गप्प बसणारी मुले बोलायला लागतात. दगडाला देव पण आणणारा हा आजचा दिवस असतो.
पूर्वी आम्ही लहान असताना आईवडील म्हणायचे की मुलांना व्यवहार समजण्यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वाण्याच्या दुकानात ठेवले पाहिजे, कारण त्यावेळेला आनंद बाजारासारखे प्रश्न नव्हते आणि खरोखरच तसे पालक करायचे, त्यांना व्यवहार चांगला समजायचा. तर आजच्या या दिवसाचा तुम्ही खूप फायदा करून घ्या अशी सर्व विद्यार्थी बालमित्रांना विनंती. स्वावलंबी शिक्षण हा रयत शिक्षण संस्थेचा मंत्र आहे. स्वावलंबनातून व्यवहार कसा करायचा हे आजच्या या यात्रेतून तुम्हाला समजेल. आमची शाळा महात्मा गांधी विद्यालय प्रवरानगर अत्यंत नावाजलेली शाळा, प्रख्यात शाळा, जिची सुरुवातच खुद्द कर्मवीर भाऊराव पाटलांनी केलेली आहे. त्यामुळे अत्यंत नामवंत विद्यार्थी या शाळेने घडवले आहेत. आमचे भाऊ असतील, आम्ही असू, अनेक कलेक्टर, डॉक्टर, इंजिनियर त्या शाळेने बनवले. आम्ही या शाळेत असताना खूप मैदानी खेळ खेळायचो. कबड्डी असेल, खो खो असेल, व्हॉलीबॉल असेल, मल्लखांब असेल, NCC असेल, सगळ्या याच्यात हिरिरीनं भाग घेऊनही आम्ही वर्गातही कान पहिले दुसरेच असायचे. त्यामुळे मेडिकलला लागलो. आम्ही दोघे भाऊ पहिलीपासून एकाच वर्गात, अगदी मेडिकललाही बरोबरच लागलो. ते मालेगाव होते, सिव्हिल सर्जन आहेत व मी सर्जन म्हणून राहता येत आहे. मैदानी खेळाने अभ्यास खूप चांगला होतो हेच मला यातून सांगायचे. त्यामुळे तुम्हीही जास्तीत जास्त मैदानी खेळ खेळतच राहा अशी माझी तुम्हाला विनंती. आपले भाऊ रावसाहेब पाटील मस्के हेही व्हॉलीबॉल चॅम्पियन होते. व्हॉलीबॉलचे शॉट पाहण्यासारखे होते. एक त्यांचा शॉट मला आठवतो, अर्थात तो राजकारणाचा शॉट त्यांनी ट्रॅक्टरवर प्रचार करून मारला होता. थोड्यावरून तो आउट गेला, नाही तर आज महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीचा झेंडा त्यांच्या हातात राहिला असता. श्रीरामपूर दूध संघाची स्थापना भाऊंनी केली. ती संस्था नावारूपाला भाऊंनीच आणली. दुधाचे अनेक प्रॉडक्ट त्यांनी बनवले. त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवार साहेब भाऊ त्यांचे उजवे हात होते. रयत शिक्षण संस्थेवर जनरल बॉडी सदस्य म्हणून त्यांनी कायम चांगला कारभार केला. संस्था वाढवली. महात्मा गांधी विद्यालयाचे स्टँडर्ड वाढवले. या तुमच्या शाळेचे रोपटेही भाऊंनी लावले. त्याचे मोठे झाड आज पाहायला मिळते आहे. त्याचा रयत शिक्षण संस्थेसारखा मोठा वटवृक्ष झालेला आपल्याला पाहायचा आहे व तो होणार यात शंका नाही. तुमच्या शाळेचे प्राचार्य GT ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर GT गमे सर हे रयत शिक्षण संस्थेमध्ये राखून निघालेले सर. भाऊंनी त्यांना हेरले, त्यांच्या अनुभवाची चीज केले आणि चीज होते आहे. गमे सर हे कोणतीही गोष्ट असेल ती इतक्या मन लावून आणि तळमळीने करतात की परमेश्वर त्यांना साथ देऊन ती गोष्ट उत्कृष्टच तयार होते, वाखाणण्यासारखी होते. मग ती शाळेची बिल्डिंग असेल, मुलांचे शिक्षण असेल, बिल्डिंगला फंड नसेल तरी ती त्यांनीच उभी करावी. लोणीच्या हायस्कूलची बिल्डिंग हे त्याचे उत्तम उदाहरण. अनेक तात्यांचा त्यांनी सहभाग घेतला, त्यात आमचाही सहभाग त्यांनी घेतला आणि लोणीच्या शाळेची सुंदर बिल्डिंग आज दिमाखाने उभी आहे. ती गमे सरांचं नाव घेऊनच या गोष्टी त्यांच्याकडून घडतात, कारण त्यांच्यात खूप प्रेम आहे. ते कार्यतत्पर आहेत आणि म्हणून त्यांच्याकडनं या गोष्टी घडतात. असे या तुमच्या शाळेचे कार्यतत्पर प्राचार्य, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर व त्यांच्या पाठीशी उभे असलेले पहाडासारखे आणि तितकेच किंवा त्यापेक्षा जास्त तत्पर असलेले आमचे भाऊ या शाळेच्या विद्येचा विकास केल्याशिवाय राहणार नाहीत. या शाळेच्या अनेक ब्रँचेस होतील, शाळेची खूप भरभराट होईल. मी त्यांच्या कार्यास खूप खूप शुभेच्छा देतो. भाऊंनी व सरांनी मला येथे येण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद, आभार मानतो आणि इथे जमलेल्या पालकांचे व शिक्षकांचे मी आभार मानतो. आज या ठिकाणी या निमित्ताने शाळेसाठी आपण काहीतरी तर मदत नक्कीच करू. नानजीबाई हिमजीबाई ठक्कर आमचे मित्र आहेत, अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध, मुंबईचे ते सेठजी आहेत मोठे, त्यांच्या मदतीनं आपण या शाळेसाठी काहीतरी नक्कीच करू ही मी या ठिकाणी गमे सरांना आणि शिक्षक वृंदांना ग्वाही देतो आणि पुनश्च एक वार सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.